मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, अगदी मनापासून स्वागत। मयुरी स्वागत धुमाळ हे सासरचं नाव, तर या माऊलीचं माहेरचं नाव मयुरी संदीप पाटील। थांबा, मी इकडनं लक्ष्मी पाठवतो तुम्हाला लगेच। ही बघा पाठवली, मिळाली। वहिनी घ्या, उखाणा घ्या। जर तरी पैठणीवर शोभे कोल्हापुरी सास, स्वागतरावांचं नाव घेते, खेळते आज होम मिनिस्टरचा आज। स्वागतराव तुम्ही पण काहीतरी आता। हो, जशी मृगाची शोभा वाढवते तिची कस्तुरी, जशी मृगाची शोभा वाढवते तिची कस्तुरी, तशीच माझ्या आयुष्याची शोभा वाढवेल माझी मयुरी। अरे वा, वहिनी ओळख करून द्या। हे मिस्टर माझे नमस्कार। स्वागत धुमाळ, हे माझे सासरे इथे बसलेत, दिलीप नमस्कार। धुमाळ। ह्या ननंदबाई मोठ्या, नमस्कार। ह्या सासूबाई, नमस्कार। आणि साईडला भाचे बसलेले। अरे वा वा। आणि छोट्या ननंद येऊ शकल्या नाहीत काही कारणांमुळे। माहेरी कोण कोण आहे त्यांची पण ओळख। माहेरी समोर बसला तो माझा भाऊ अक्षय, नमस्कार। मागे आई वडील बसलेत माझे, नमस्कार। नंतर बहीण आणि भाऊजी बसलेत साईडला, हो नमस्कार। आणि मागे माझे काका आणि काकी बसलेत, नमस्कार। नमस्कार। चला सगळ्या कुटुंबाला नमस्कार। तर आता वहिनी तुमच्याशी गप्पा मारतो आधी। तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण तसं पप्पा पोलीस मध्ये असल्यामुळे फिरताच झालेलं आहे। फक्त जन्मानंतर 1 वर्षच मी गावी राहिली आहे, मुळगाव। जन्म कुठे? जन्म अलिबाग, त्याच्यानंतर मग लोणावळ्याला होतो 6 वर्ष। बरं। त्याच्यानंतर जोगेश्वरीला माझं 2री ते 4थी शिक्षण झालं, आणि 5वी नंतर आम्ही पनवेलला शिफ्ट झालो आणि इथेच स्थायिक झालो। मग 5वी पासून माझं इंजिनिअरिंग होईपर्यंत शिक्षण इथेच झालंय पनवेलमध्ये। पण कुटुंब किती जणांचं तुमचं लहानपणी? लहानपणी आम्ही 5 जण, मोठी बहीण, मी, लहान भाऊ आणि आई वडील। मग आता बहीण कुठे असते? बहीण पण पनवेलमध्येच आहे, देवज मध्ये ती राहते। आणि भाऊ? पनवेलमध्येच। सगळे म्हणजे पनवेलमध्येच आहात? हो, म्हणजे कसं झालंय, आई पप्पांचं घर मध्ये एका साईडला मी राहते आणि दुसऱ्या साईडला माझी बहीण राहते। बरं केलंय तुम्ही, म्हणजे आई बाबांना जास्त त्रास नको। त्याच्यासाठीच केलंय। तुमच्याबद्दल आता माहेरची मंडळी काय म्हणतात ते ऐकणार आहे। आधी मी वडिलांकडे जातो। बाबा नमस्कार। नमस्कार। सांगा, आपल्या मुलीबद्दल सांगा। जेव्हा मुलीचा जन्म झाला तेव्हा मुलगी आमच्या घरात लक्ष्मी म्हणून आली। जे स्वभाव आहे हट्टी पण आणि गोड स्वभाव आहे, तेवढंच लाड करणार, तेवढंच प्रेम करणार। आई वडिलांच्या बद्दल तिचं खूपच माया असतो। आईचं काय म्हणणं आहे मुलीबद्दल? नमस्कार, माझी मुलगी सर्व गुण संपन्न आहे, तिच्यात कुठले गुण नाही असे नाहीच आहे। अवघड स्वभाव म्हणतात ना, तसा आहे तिचा, जशी परिस्थितीनुसार ती वागते। आणि अजून तुमच्या बाजूला कोण बसलाय? नमस्कार, मी तिची मोठी बहीण आहे। तिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती जेवढी गोड दिसते तेवढे अतरंगी पण आहे। म्हणजे इतकी शांत अशी बोलता नाही येणार, खूप मस्तीखोर आहे। जेवढं आम्ही एकमेकींवर प्रेम पण करतो तसं तिच्याकडून मी मार पण खाल्लाय लहानपणी। जे कधी काय असलं तरी माझ्यासाठी शेअर करायला किंवा काही करायला ती नेहमी माझ्या जवळ राहते। त्याच्यामुळे तिच्याबरोबर जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे। हो, आणि भावाचं काय म्हणणं आहे? खूप मस्ती, म्हणजे दुश्मनही आणि प्रेमही। म्हणजे अजूनही लग्न झालं, माहेरी जरी आली ना, सकाळी लेट उठणार असली तरी पहिलं बॉटलमध्ये ग्लासामध्ये पाणी घेणार, तिच्या तोंडावर ओतणार। म्हणजे अक्षरशः मारामारी अजूनही होते आमची। लग्न झालं त्याच्यानंतर अक्षरशः अजूनही कधी कधी घर खायला उठतं, म्हणजे असं घर रिकामं झाल्यासारखं वाटतं अक्षरशः। अशी ताई सासरी निघाली तेव्हा काय झालं होतं? सासरी निघाली तेव्हा म्हणजे डोळे अजिबात सुकेच नव्हते, कंटिन्यू डोळ्यातून गंगा जमुना वाहतच होत्या। तिला आधी चिडवायचो मी की तू गेलीस ना की माझ्या डोक्यामागची कटकट कायमची निघून जाईल म्हटलं, माझ्या डोक्याला तापणार राहणार। पण गेल्यानंतर ना तोच त्रास झाला, उलट अजिबात करमत नाही। शेवटी घरातली ताई जेव्हा लग्न करून जाते तेव्हा ते सगळं जाणवतं। आणि ताई तुमच्या मनात काय चाललं होतं जेव्हा लग्न करून तुम्ही इथे आलात तेव्हा? लग्न करून म्हणजे इथे याचा आनंद पण होता आणि आई वडिलांना सोडायची अजिबात तयारी नव्हती। किती मिस करता आई बाबांना? खूप। आता सुद्धा करताय? हा, जवळ असले तरी पण ते कधी कधी वाटतं ना आई वडील आहेत ते। एखादी गोष्ट मागितली की लगेच मिळायची?
हा म्हणजे जरी मागितली तर मिळायची, आई नसेल मिळाली तर त्या पद्धतीने हा हट्ट करायची तेव्हा ती मिळायची, किंवा जसा टाइम येईल त्याप्रमाणे ती वस्तू मला मिळायची. बाबा कधी रागावलेत का तुमच्यावर? हा म्हणजे कधीतरी असं काही चुकलं असेल तर, पण एवढं मेजरली नाही. काका काकी काय म्हणताय? मयुरी आमची खूप चांगली होती आणि माझ्या मुलाचं खूप तिने लाड केले. माझ्या मुलाला सतत तिने भरवलेला आहे. माझा मुलगा लहान होता आणि 12 दिवसाचा असल्यापासून त्यांच्या घरात आहे माझा मुलगा. आम्ही शेजारी आहोत पण आम्ही एक सहकुटुंब सहपरिवारासारखे राहतो. अजून पण जेव्हा ताटात घेतल्याशिवाय ती जेवत मी आली तरी माहेरी इकडे. एवढं प्रेम आहे बघितलं दोन्ही कुटुंबांचं. काकींच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा वाहत आहेत नुसत्या. मी स्नेहाचं मिस्टर. म्हणजे तिचा स्वभाव म्हणजे खूप चांगला आहे, म्हणजे फ्रेंडली आहे. म्हणजे काही पण शेअर केलं तरी पण मला अगदी कोणत्याही टाइमला असं मला कनेक्ट करते की बाबा भाऊ हे झालं ते झालं, मग असं काय करू. काही पण टेक्निकल असेल किंवा जॉब रिलेटेड असेल तर मी गाईड करतो तिला एनी टाइम. फणसासारखा स्वभाव आहे तिचा, वरून काटेने आतून नरम आहे. अगदी बरोबर त्या म्हणाला तसे. बघितलं वहिनी, तुम्हाला फणस म्हणतायत माहेरचे सगळे. फणसाचे काटे स्वागतरावांना किती लागतात ते विचारतो पुढच्या टप्प्यात. आता एक छोटस आव्हान आहे भावासाठी. आता मला बघायचं आहे भाऊ तुमचा बहिणीला बक्षीस मिळवून देणार का, सोन्याची नथ मिळवून देणार का ते बघायचंय. आणि त्यासाठी भावाला एक नातं सांगायचं आहे. कुणी मदत करायची नाही आता, किंवा कोडं म्हणून एक नातं सांगणार आहे. ते अचूक नातं कुठलं ते जर ओळखलं तर आज बहिणीला भाऊ सोन्याची नथ मिळवून देणार आहे. बघूया ते बक्षीस मिळवून देणार का. बहिणीच्या वडिलांच्या काकाचा मुलगा. चुलत भाऊ. 10, 9, 8, बाकी कोणी बोलायचं नाही. 7, 6, 5, 4. उत्तर चुकलं आणि पहिलं बक्षीस गेलं. बघा, आज तुम्ही सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून द्यायची होती पण ती संधी गमावलेली आहे. पुढच्या टप्प्यावर बघणार आहे मिस्टर आता तन्मणी मिळवून देणार का. स्वागतराव, तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण म्हणजे माझा जन्म अलिबागलाच झाला आणि माझं बालपण पूर्ण ठाण्यात गेलं. ठाण्यात माझी शाळा वगैरे सगळं ठाण्यातच झालं. नंतर मग कॉलेज माझं विद्याविहारला, डिप्लोमा मी तिकडे गेला KJ सोमयाला. नंतर इंजिनिअरिंगसाठी मी खारघरला आलो, SC पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये. पण मग तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील केमिकल कंपनीमध्ये जॉबला होते आणि आई हाऊसवाईफच होती. काय सुनेबद्दल काय सांगणार आधी सांगा. सुने स्वभावाला खूप चांगली आहे. आम्ही आजारी पडलो ना तर लक्ष देते, काळजी वगैरे घेते आणि घरातली सर्व कामं करते. सासूबाईंना काही करून देत नाही. बरं सासूबाई, नमस्कार. बोला बोला सुनेबद्दल. नमस्कार सांगा. सून छान आहे, मूळ वगैरे असते. नणंदबाई, तुम्ही सांगा तुमच्या वहिनीबद्दल. नाही, खूप छान आहे स्वभावाला. मुलांची वगैरे म्हणजे आम्ही आलो की आम्हाला पाहुणचार वगैरे व्यवस्थित असतो. म्हणजे काहीच टेन्शन नाही तिथं अजूनपर्यंत. म्हणजे व्यवस्थित आहे ती. मुलांची वगैरे व्यवस्थित काळजी घेते. सुट्टी देऊन राहिली मुलं तर म्हणजे एकदम परफेक्ट मुलगी भेटली माझ्या भावासाठी. अरे वा. पण ती कशी मिळाली आहे ना ते आपण आता विचारणार आहोत. काय हो, कसं काय लग्न जमलं? ऍक्च्युली बऱ्याच मुली पाहिल्या मी पण त्या पसंत आल्या ना. अरेंज मॅरेज. बरं बरं, हा बोला. त्या पसंत पडल्या नाही. मग शेवटी मॅट्रिमोनी साईट्सवर हिचं प्रोफाईल पाहिलं मी आणि मला तो आवडला. म्हणजे सूट झाला माझ्या एज्युकेशनला आणि बाकी बॅकग्राऊंडसाठी. मग मी मेसेज केला हिच्या आईला. दुसऱ्या दिवशी हिच्या वडिलांचा मला फोन आला की मी म्हणजे आणि फोन आला तेव्हा तिथे मेसेज पण आला की संदीप पाटील कामोठे पोलीस स्टेशन. पहिलं तर मी थोडासा घाबरलो. पोलिसांचा फोन मला कसा काय आला, कारण की आपला दूर दूरपर्यंत पोलिसांची काही संबंध नाही. तरी पण उचलला फोन मी आणि बोललो. तर तेव्हा ते बोलले की मी असं असं तुमचा मेसेज पाहिला आणि मी माझ्या मुलीसाठी तुम्हाला कॉल केला. मग मी जी बेसिक माहिती घेतली तिच्याबद्दल आणि मग आमचं भेटायचं कार्यक्रम ठरलं की आपण भेटूया. तर भेटण्यासाठी पनवेलला ते गार्डन आहे, तिथे गार्डन मध्ये भेटायचं ठरलं. पहिले आम्ही बेसिक चर्चा केली आणि नंतर मग ते बोलले की तुम्हाला काही बोलायचं असेल परस्पर तर तुम्ही बोला. मग आम्ही थोडंसं लांब गेलो आणि आमचं डिस्कशन चालू झालं. ते विचारण्याचं जे डिस्कशन आहे ते 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं, अर्धा तास, जवळजवळ पाऊण तास झाला आमचं डिस्कशन चालूच होतं. आमचं बोलणं चालूच होतं.
थोड्या वेळाने इथंच नजर गेली ह्या लोकांकडे, तर ह्यांचं जे काय परस्पर डिस्कशन होतं ते संपलेलं ऑलरेडी. मग ते पाहिलं आणि मग हिला बोललो की आपण जाऊया आता. गेलो तिकडे, मग झालं आमचं जे काय बोलण्याचा कार्यक्रम झालं आणि नंतर मग आम्ही सांगितलं की कळवू म्हणून. मी ऑलरेडी भरपूर मुलींना नाही बोललेलो, त्यामुळे वडिलांनी तिथून निघतानाच मला सांगितलं जर तू ह्या मुलीला नाही बोलला ना तर. बरं वहिनी एक मिनिट आता मला तुमच्याकडनं ऐकायचंय. त्यांनी तर सांगितलं नेमकं काय काय घडलं. तुमच्याकडनं काय झालं होतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटले आणि तुम्हाला दोघांना वेळ दिला बोलण्यासाठी तेव्हा? ऍक्च्युली पहिल्यांदा भेटण्याचा प्रोग्राम झाला तर घरातले भरपूर फोर्स करत होते की लग्नासाठी की यंदा सुद्धा करायचं म्हणून. मी विचार केला की असंच कोणालाही रिजेक्ट करण्यापेक्षा आपण भेटावं आधी, आपल्याला काय वाटतं तर बघूयात, म्हणजे घरातल्यांचं पण समाधान होईल आणि ते फोर्स करणार नाही जास्त की तू मुलंच बघत नाही वगैरे. त्या हेतूने मी बघायला गेली आणि तिथे मग त्यांचा थोडा स्वभाव आवडला आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर जसा यांचा होकार आला त्याच्यानंतर आमचं फोनवर बोलणं झालं, कारण की मी अजून तोपर्यंत माझा होकार म्हणजे सांगितला नव्हता. तर मी सांगितलं की मला भेटायचंय आणि त्याच्यानंतर आपण बोलू आणि मग मी माझा निर्णय सांगेन माझ्या घरातल्यांना. आणि जे आम्ही मध्ये फोनवर बोललेलो त्याच्यामुळे मला थोडं असं तो आतून हे वाटलं की हा परफेक्ट आहे किंवा मग आपण विचार करू शकतो. त्याच्यानंतर आम्ही भेटलो बाहेर आणि ते आमच्यात बोलणं झालं. त्याच्यानंतर मग घरी आल्यावर मी होकार दिला. असं वाटतं या घरात वहिनी तुम्हाला धुमाळ कुटुंबाबद्दल? म्हणजे सगळे समजून घेतात, मी ज्या पद्धतीने वावरते त्या पद्धतीने मला वावरायला मिळतं किंवा कोणत्याही गोष्टीचं रेस्ट्रिक्शन नाहीये, त्यामुळे खूप मस्त आहे. असंच पाहिजे. ओके. आणि आता मी सध्या वर्क फ्रॉम होम करते तर मग मला काही जमत नाही, पण आई सगळं सांभाळून घेतात घरातलं. म्हणजे मला उठून काही गोष्टी करायला असं नाहीये की जसं सासू काही असतात की हे करायलाच पाहिजे, तर तसं त्यांचं काही नाहीये. त्यामुळे मी माझ्या आरामात काम करू शकते आणि सगळे सांभाळून घेतात एकमेकांना. वैद्य तुम्ही मिस कोणाला करता प्रत्येक वेळेला पावलं पावलं? इथे सगळ्यांनाच मिस करते, म्हणजे आई वडील भाऊ बहीण आणि आज नणंद नाहीये तर त्यांना पण मिस करते की त्यांनी आज असायला हवं होते इथे. पण मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? मिस्टरांचा स्वभाव छान आहे, खोडकर आहे थोडा. स्वागतराव खोडकर आहे? हा. आणि आई वडिलांचं तर असं मत आहे की सारख्याला मार्के भेटलेत म्हणून. स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करणार? स्वभावात एक की जो मला राग येतो म्हणजे लगेच मी हायपर होते किंवा कोणत्याही गोष्टीचा लगेच चिडचिड होते, तर तो मी प्रयत्न करेन कमी करायचा. म्हणजे चालू आहे प्रयत्न आणि पुढे जाऊन पण त्याचाच प्रयत्न करेन की थोडा राग कमी व्हावा, चिडचिड कमी व्हावी. स्वागतराव असं झालं तर आवडेल. तर मला फक्त एवढंच तिला सांगायचं की राग हा असावाच, भांडण नसावीत, राग असावाच माणसामध्ये. पण म्हणजे त्याने आजपासून निर्णय घेतलाय की रागावरती कंट्रोल आणणार, तर तुम्हाला आवडेल का? हा आवडेल, नक्कीच आवडेल. आणि तुम्ही स्वतःच्या स्वभावात कुठला बदल करणार? ते तिनेच सांगावं की माझ्यासोबत कुठला बदल करावा अशी तिला गरज वाटते. बरं सांगावं वहिनी. काय रे त्याचं पण असंच होतं, कधी कधी ते पण लगेच हायपर होतात. म्हणजे आपल्याला कळून पण येत नाही की कोणत्या गोष्टीवरून झालेत, पण झाल्यानंतर कळतं की कोणती गोष्ट आहे, तर त्यांनी पण ते थोडं कमी करावं असंच वाटतं. स्वागतराव काय म्हणणं आहे? मी जरी कधी रागावलो तर मी शब्दात नाही बोलत, मी शांत राहतो. तिला स्वतःला कळून दे जी चुकी काय आहे, तेव्हा ती मग बरोबर ती चूक सुधारवते आणि मग मी ओके होतो. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? क्षमा मागायची तर मी सगळ्यांची मागेन, कारण की माझा स्वभाव असा आहे की त्याच्यात मी कोणालाही जर राग आला तर काय बोलते त्याचं मला भान राहत नाही. त्याच्यामुळे कधी कधी तोंडातून चुकीचे शब्द निघून जातात. तर मी माझ्या घरातल्यांना, जेवढे माझे फ्रेंड सर्कल आहे, ज्यांच्याशी आतापर्यंत मी भेटले, त्यांची सगळ्यांची माफी मागू इच्छिते की प्लीज मला माफ करा. मी कधी कधी रागाच्या भरात तुम्हाला काही बोलली असेल. आणि स्वागतजी तुम्ही कशी क्षमा मागणार? मी जितकं जमेल तितकं समोरच्या सांभाळायचा प्रयत्न करतो. मी म्हणजे शक्यतो मला कळतं की या गोष्टी समोरचा दुखवेल तर मी ती गोष्ट करत नाही. तरी पण कळत नकळत जर माझ्याकडून चुकी झाली असेल, कोणाचं मन दुखावलं असेल तर त्या सगळ्यांची मी क्षमा मागतो. बरं, आता महत्वाचा एक टप्पा आलेला आहे. पहिल्या टप्प्यावर भावाने बक्षीस घालवलेलं आहे. मिस्टर तन्मणी मिळवून देणार का आम्हाला बघायचंय. 5 प्रश्न विचारणार. या 5 प्रश्नांपैकी 3 उत्तरं जरी बरोबर दिली तरी तुम्ही वहिनींना तन्मणी मिळवून देणार आहात. बघूया काय होणार. न चुकता पटकन साखरपुड्याची तारीख सांगावं. 1 मार्च 2020. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आहे. आणि आता दुसरा प्रश्न. वहिनींचं आवडतं फुल? रोज गुलाब आवडतात तिला खूप.
चला अभिनंदन, दुसरंही उत्तर बरोबर आलं. वहिनींना त्यांचे बाबा कोणत्या नावाने हाक मारतात? तिला सगळेजण पिंटू बोलतात. पिंटू? हा. पण तरी सुद्धा मला तुम्हाला विचारायचंय की बाबा कोणत्या टोपण नावाने अजून एक हाक मारतात? तिला बया पण बोलतात, पिंटू पण बोलतात. वेळ संपली. वहिनी सांगा. वडीलच सांगतील ना. काय? लांडोर. काय प्रेमाने लांडोर म्हणायचे बाबा? का हो का? ऍक्च्युली नावाचा अर्थ तसं बघायला गेला तर मोर म्हणजे मयूर म्हणजे मोर होतं, तसं मयुरी म्हणजे लांडोर. त्या पद्धतीने ते लांडोर म्हणूनच चिडवतात. हो, मयुरी तुमचं नाव म्हणून ते तुम्हाला लांडोर म्हणायचे. हो. बघा, 3 प्रश्न विचारले. 3 प्रश्नांपैकी 2 उत्तरं बरोबर आली. अजून 2 प्रश्न शिल्लक आहेत. चौथा प्रश्न तुमच्यासाठी. वहिनींच्या बाबांचा वाढदिवस सांगा. नाही माहिती? 26 ऑक्टोबर ही बाबांची म्हणजे सासरेबाबांचा वाढदिवस असतो. आणि आता शेवटचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर तुम्ही तन्मणी मिळवून देणार आहात, वहिनींना लक्षात ठेवा. आणि हा प्रश्न आहे, व्हॅलेंटाईन डेला कुठलं गिफ्ट वहिनींना दिलं होतं? तिला मी वॉच दिलेलं, टेडीबेअर दिलेलं आणि चॉकलेट दिलेलं. वॉच, टेडीबेअर आणि अरे वा, अभिनंदन. टेडीबेअर आलाच त्याच्यामध्ये. अभिनंदन. त्यामुळे 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर अचूक बरोबर आलं. म्हणजे 5 प्रश्नांपैकी 3 उत्तरं बरोबर आली. आणि वहिनींना तुम्ही झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून दिलेलं आहे. अभिनंदन. त्या वहिनींना मिळत आहे तन्मणी. मला बघायचं आहे की आता वहिनींना पैठणी मिळवून कोण देणार. महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. 2 जण खेळणार आहे. कारण भावाने पहिलं बक्षीस घालवलेलं असल्यामुळे आता भाऊ अधिक जोराने ईर्षेने कामाला लागले. तर तुम्ही स्वागतराव ते बक्षीस तुम्हीच मिळवून द्या. भाऊ पण इकडे प्रयत्न करणार आहे. स्क्रीनवरती अनेक अक्षरं आणि अक्षरांमध्ये लपलेल्या वस्तू येणार आहेत. त्या वस्तू ओळखायच्या आणि 1 मिनिटामध्ये एक वस्तू आणून वहिनींकडे द्यायची, मग दुसरी आणायला जायची. तर भाऊ म्हणजे अक्षय आपल्या आईकडे आणून एक वस्तू देणार आहे आणि दुसरी वस्तू आणायला जाणार आहे. घरातले सगळे मदत करू शकणार आहेत. मला बघायचंय कोण पैठणी मिळवून देणार आमच्या या ताईला. दादा देणार म्हणजे अक्षय देणार का स्वागतराव देणार? बघूया हा पैठणीचा खेळ. स्क्रीनवर येणारी ही अनेक अक्षरं ओळखा. या अक्षरांमध्ये दडलेल्या वस्तू शोधा. वेळ सुरू. 1 मिनिटाची वेळ. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. वेळ संपली. जरा भावाने किती वस्तू आणल्यात त्या आधी मला बघायचे. हा थांबा. भाऊ सांगा. कालता 1, साबण 2, पक्कड 3, चमचा 4, नेल कटर 5, लसूण 6. चला 6 वस्तू आणलेल्या आहेत भावाने. आता बघूया मिस्टरांनी किती वस्तू आणले. हा सांगा. कांदा 1, बटाटा 2, चमचा 3, साबण 4, तूप 5, कालथा 6, लसूण 7. अभिनंदन. बरं ऐका, महत्वाची गोष्ट. अक्षयराव चेहरा पाडू नका, कारण मिस्टरांनी कांदा पण उचलून आणला आणि कांदा त्याच्यात नव्हताच. लक्षात ठेवा, दोघांनी 6 वस्तू आणले आणि त्यामुळे आता सगळ्यात आधी येऊन बसला थपकल मारून बंटी म्हणजे तुमचा अक्षय. त्यामुळे भावाने आता पैठणी मिळवून दिली आपल्या बहिणीला. अभिनंदन. वहिनी तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
आणि ही मानाची पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा तुमच्या दोन्ही कुटुंबांना, धुमाळ आणि पाटील कुटुंबाला मनापासून शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांवर प्रेम करत राहा असं म्हणत आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी होम मिनिस्टरच्याच अंगणीच्या या पुढच्या भागात.